मकर संक्रांतीचा व्हिडिओचा हा पार्ट 2 आहे. तर अशी मी तयार झालेली आहे. तर कशी दिसते नक्की कमेंट करा. गणपतीला आवडतात दुर्वा, कृष्णाला आवडते तुळस, सुधीररावांचे नाव घेते, हळदी कुंकवाचा आज आहे दिवस. तर अशी तयार झालेली आहे आणि स्त्रिया माझ्याकडे येतच आहेत. तर हळदी कुंकू कधी करावे आणि कसं करावे? मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू करावे. कुणी 5 वर्षच करतात लग्नानंतर, पण नेहमी आपण जोपर्यंत सुवासिनी आहोत तोपर्यंत हळदी कुंकवाचा कार्यक्रम नक्की करावा. एकमेकींना हळदी कुंकू लावावे, एकमेकींच्या घरी जावे. हळदी कुंकू एकमेकींना लावणे म्हणजे समोरच्या सुवासिनीला शरण जाणे, तिच्यातील आदिशक्ती स्वरूप रूपाला शरण जाणे होय. तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे होय. प्रत्येक स्त्री ही देवी स्वरूप मानून आपण तिला हळदी कुंकवाचा मान द्यावा आणि तिचा आदर सत्कार करावा असा होतो. वाण म्हणजेच भेटवस्तू देऊन तिच्यासोबत आनंद वाटला जातो. म्हणूनच या दिवसात महिला एकमेकींना आपल्या घरी बोलावून हळदी कुंकू देतात. त्यांच्यासोबत तिळगुळ, फुटाणे, गोड पदार्थ, एखादी भेटवस्तू द्यायची. हळद ही स्वयंपाकाचे एक घटक असून तिच्यामध्ये अनेक गुणधर्म आढळतात. तसेच लाल रंगाचे कुंकू हे भारतीय संस्कृतीचा आदर दर्शवतो. हळदी कुंकू हे कपाळावर लावून अत्तर, पान, सुपारी दिली जाते. एखादी भेटवस्तूसुद्धा दिली जाते. तर असं मी हळदी कुंकू आज करत आहे. छान स्त्रिया साडी घालून प्रत्येकजण तयार होऊन आलेला आहे. मला पण खूप आनंद वाटतो. माझ्या घरी इतक्या स्त्रिया येत आहेत त्याच्यामुळे. आणि प्रत्येकीसोबत फोटो वगैरे मी काढले आणि छान वाटतं असं स्त्रिया घरी आल्या की. तुळजाभवानी माते वंदन करते तुला, तुळजाभवानी माते वंदन करते तुला, सुधीररावांचे नाव घेते, अखंड सौभाग्य दे मला. तर असं मातेला पण वंदन केलं मी. बघा किती छान दिसतात स्त्रिया. गुलाबाचे फूल दिसायला ताजे, गुलाबाचे फूल दिसायला ताजे, सुधीररावांसारखे पती मिळाले हेच सौभाग्य माझे. स्त्रियांना पण खूप छान वाटतं एकमेकींच्या घरी गेल्यावरती. आणि असंच मला सुद्धा बरं वाटलं. त्या आल्या माझ्या घरी, त्याच्यामुळे महादेवाची पूजा करते, महादेवाची करते पूजा, पार्वतीला देते वाण. महादेवाची करते पूजा, पार्वतीला देते वाण, सुधीररावांमुळे आहे मला सौभाग्याचा मान. आणि असे उखाणे घेतले आणि माझ्या मैत्रिणी आल्या. मला खूप बरं वाटलं. प्रत्येकजण आपल्याला वेळात वेळ काढून माझ्या घरी आले, त्यामुळे मला पण आनंद झाला आणि त्यांचीसुद्धा मी कृतज्ञता व्यक्त करते. देवा यांचं भलं कर, देवा यांचं कल्याण कर आणि देवा यांचा सगळ्यांचा संसार सुखाचा कर. ए ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. देवा यांची भरभराट कर सगळ्यांचीच. आणि सगळ्या किती छान आनंदात हसत मुखाने आहेत. आम्ही खूप रील्स काढले, त्यातले मी तुम्हाला थोडे रील्स शेअर करीन आणि फोटो काढले. असं एकमेकी बोलत गप्पा मारत होतो मजेत. आणखी एक उखाणा घेते. पायात घालते जोडवी,
पायात घालते जोडवी, गळ्यात घातलं डोरलं. सुधीररावांचे नाव माझ्या कुंकवावर कोरलं. तर छान दिसत आहेत सगळ्याजणी, खूप छान. स्त्रिया एकमेकींच्या घरी गेल्या की तिच्या घरी कसं वातावरण आहे, ती कशी दिसत आहे, तिनं कोणती साडी घातली आहे, याचीच फार चौकशी उत्सुकता असते स्त्रियांमध्ये. परत खूप दिवसांनी भेटल्या की इकडच्या तिकडच्या गप्पा असतात आणि स्त्रियांना कुठे जाणे शक्य नसते. तर ह्या निमित्तानेच त्या एकमेकींच्या घरी जातात. या निमित्तानं त्यांनी तयार होऊन असं एकमेकीकडे जाणं होतं. तर स्त्रियांनीसुद्धा आपल्यासाठी स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे. आजच्या या धावपळीच्या जीवनात आपल्याला कुठंतरी थांबून एक स्वतःसाठी वेळ हा काढलाच पाहिजे, दिलाच पाहिजे. आणि स्वतःकडे सुद्धा स्त्रीनं लक्षच दिलं पाहिजे. मुलं, घर, संसार, नवरा यातच स्त्री गुरफटून जाते. पण स्वतःसाठी वेळ काढून स्वतःकडेही लक्ष स्त्रीनं दिलंच पाहिजे. आपला आनंद कशात आहे तो शोधला पाहिजे आणि एकमेकींच्याकडे जाऊन एकमेकीची चौकशीही केलीच पाहिजे. स्वतःसाठी सुद्धा वेळ काढला पाहिजे. परत एकदा सर्वांना तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, माझे तीळ सांडू नका, माझ्याशी भांडू नका. माझे व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा आणि नक्की शेअर, सबस्क्राईब करा. बाय.